गुड इव्हिनिंग सगळ्यांना. तर बघा, आज संध्याकाळी भाजीला काय करायचा हा विचार सगळ्यांनाच पडतो बरं का. गृहिणींना सगळ्यांना सकाळ दुपार संध्याकाळ काय भाजी करायचा हाच खूप मोठा प्रश्न आहे. मी पण तोच विचार करत होते की भाजी काय बनवायची. मग लक्षात आलं चला फ्रीजमध्ये काय आहे ते बघू. बघितलं तर काय होते, वांगे. मग मी वांगी करायला घेतली. सगळ्यात आधी प्रथम शेंगदाणे भाजून घेतले कारण शेंगदाण्याचा कूट संपलेला होता. हे अशा प्रकारे वांगी चिरून पाण्यामध्ये ठेवलेले आहे कारण काळी पडत नाही. कोथिंबीर, टमॅटो आणि लसूण घेतलेला आहे. आता त्यानंतर आपण काय करणार, म्हणजे शेंगदाणे होते ते मी बारीक करून घेतलेले. असं मी डब्बा भरून शेंगदाण्याचा कूट एकदमच करून ठेवते कारण सारखा लागतो. त्यानंतरनं हे बघा, शेंगदाण्याचा कूट, मीठ, कोथिंबीर, घरगुती मसाला, हळद सगळं मिश्रण एकजीव करून घेतलेलं आहे आणि ते आपण वांग्यामध्ये भरणार आहे. आणि मी इकडे एका साईडला तोपर्यंत कढई तापाय ठेवली. आता आपण वांग्यामध्ये मसाला भरून घेतलेला आहे. आता तेल गरम झालेले आहे, त्यामध्ये टाकूया आपण जिरी, मोहरी, त्यानंतरनं लसूण टाकल्यानंतरनं टाकायचं टमॅटो टाकल्यानंतरनं पूर्ण स्मॅश होऊ द्यायचा. टमॅटोचा एक जीव झाल्यानंतरनं वांगी टाकायची आणि ती हलवून चांगली घ्यायची, एक वाफ द्यायची. त्यानंतरनं त्यामध्ये पाणी टाकायचं आणि चांगलं शिजू द्यायची वांगी. आणि ही माझी भाजी कशी वाटते तुम्हाला? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. आजच्यापुरते एवढंच. बाय.